मला तू किती आवडते हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही। मला माहिती आहे की मी गरीब आहे तुझ्या जातीचा नाही, पण मी तुला खरंच सांगतो माझे इतकं प्रेम तुला जगात दुसरं कोणीच करणार नाही। अष्टगंध सप्तशृंग तिला पाहुणी झालो तंग, ती गोरी साधी भोळी आणि काळा माझा रंग, छोट्याशा या काळ जात कसा हा तर। मला तू किती आवडते हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही। मला माहिती आहे की मी गरीब आहे तुझ्या जातीचा नाही, पण मी तुला खरंच सांगतो माझे इतकं प्रेम तुला जगात दुसरं कोणीच करणार नाही। अष्टगंध सप्तशृंग तिला पाहुणी झालो तंग, ती गोरी साधी भोळी आणि काळा माझा रंग, छोट्याशा या काळ जात कसा हा तर। मध्ये जो तुम्ही आता प्रेम पडला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करायचं आहे। कॅपकट इथे तुम्ही ओपन केल्यानंतर सिम्पली ते न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो बीटमा व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करून ॲड करायचा आहे। बीटमा व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर इथून मग एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो बीटमा व्हिडिओ असेल त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्या बीटमा व्हिडिओमध्ये आपण बीट दिले आहेत, 1-2-3 अशा बीट असतील तर ह्या बीट आपल्या जेथून चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ असेल इथून स्पीड करायचा आहे। पहिली बीट आपली कुठे चेंज होते बघायचं आहे, तर थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट अशा इथून चेंज होते। तर सिम्पली ह्या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन स्पीडचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते अशा प्रकारे, ठीक आहे। तर सिम्पली ह्याच व्हिडिओवरती क्लिक करतो स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शेवटच्या बीटमा तुम्हाला कट करत न्यायचा आहे। कट केल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना बीट माऊडचे जे वेगळे भाग होऊन जातील त्यामध्ये आता फोटो ॲड करायचे आहेत। त्यासाठी सिम्पली ही जी वेगळी लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं आणि खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। तुमचं जो फोटो असेल सिलेक्ट करून इथून ॲड करायचं आहे। अशा प्रकारे इथून पुढचे जे बीट असतील त्यांना इथून फोटो ॲड करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर सिम्पली पहिल्याने जे टेचं आहे ते ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। मी तुम्हाला 3 पेज दिलं त्यामधले एक इथून ॲड करायचं आहे। लिरिक्स बघायचं आहे कोणतं आहे आणि कोणतं पेज इथपर्यंत येते, म्हणजे त्याचं जे लिरिक्स आहे कुठपर्यंत येतं आणि कुठपर्यंत संपतं आहे। तर इथून आपण प्ले करून बघूया। ओके, इथपर्यंत येते। ह्याची लेंथ अशा थोडी वाढवूया। त्याच्यानंतर सिम्पली हे स्क्रीन पुन्हा ॲड केल्यानंतर स्क्रीनवर बसून जाईल अशा प्रकारे। त्याच्यानंतर तुम्हाला खाली ॲनिमेशनचा एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। इनमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल आपल्याला इथे। सिम्पली बघू शकाल की फेड इनचा इथून सिलेक्ट करायचं आहे, यामध्ये असेल ते सिम्पली। तर इथून आपण हा इफेक्ट सिलेक्ट करायची, लेंथ संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे पुढचे ज्या 2 PNG असतील इथून तुम्हाला ॲड करून घ्यायच्या। तर मी काय करतो PNG आणि फोटो इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या। इथे तुम्ही बघू शकाल की PNG आणि इथून फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं। खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर ॲडजस्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। सॅच्युरेशनवरती क्लिक करू, सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करायचं आहे ते आपल्या सिम्पली अशा, ठीक आहे। ते आपण सॅच्युरेशन मायनस करू इथून। तर सिम्पली इथून मायनस केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर सिम्पली जे आपलं पहिले ट्रान्झॅक्शन असेल ना त्यावरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल, लुमिन फ्लॅशच्या इथून सिलेक्ट करा। अशा प्रकारे सिम्पली याची लेंथ संपूर्ण कमी करायची नाही, तुम्हाला अप्लाय टोलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करू, सिम्पली तुम्हाला इनमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल, ड्रॉप डाऊनचा इथून सिलेक्ट करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्याला इनमधलाच रॉक व्हर्टिकल जो फेड असेल यातून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधलाच सेक्स स्लाईड हा जो फेड असेल यातून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधलाच क्रॉस सेक्सचा जो फेड असेल यातून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधलाच पेंडिंगचं जो फेड असेल यातून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधलाच अनफोल्डचा जो फेड असेल यातून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे सर्व इफेक्ट ॲड केल्यानंतर सिम्पली पहिल्याने लुटायचं इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू, तुम्हाला सिम्पली ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा, इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा। ह्याच्यापेक्षा लेंथ असेल पहिला जो आपला फोटो आहे तेवढीच ठेवायची। त्याच्यानंतर दुसरा जो हा फोटो आहे आपला जिथून स्प्लिट केला आहे तिथे यायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू, तुम्हाला सिम्पली डेकोरच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये आल्यानंतर इथून एक इफेक्ट म्हणजे गर सिक्रेट्स इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा। ह्याच्यापेक्षा लेंथ दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला तिसरा फोटो आहे जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा, इथून सिलेक्ट करा। अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे
हे जे एक चिन्ह असेल तिथला फोडून त्याच्या पुढच्या फोटोला ठेवायचे अशा प्रकारे आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर जोर करायचं आहे. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटून 2 नंबरचा फोटो आहे तिथे यायचा आहे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली ओपनिंग आणि क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये त्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डबल रोटेशन. इथून स्लाईड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी सिम्पली वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.